तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 32 सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 32 दिलेला आहे. वेन अ कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस आर इज इमर्ज इन वॉटर राईज अप टू हाईट एच. तर एच एवढ्या हाईटपर्यंत काय होतं, पाणी राईज होतं आहे. द मास ऑफ वॉटर इन अ कॅपिलरी ट्यूब इज यम. तर कॅपिलरी ट्यूबमध्ये जे मास आहे ते किती येतं, यम. वेन अनदर कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस एक्स आर. तर दुसरे कॅपिलरी ट्यूब आहे ज्याचे रेडियस एक्स आर इतके इज इमर्ज इन द वॉटर. तर वॉटरमध्ये इमर्ज करायचं आहे. द मास ऑफ वॉटर दॅट विल राईज इन दिस ट्यूब इज. तर किती मास त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये राईज होणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेले ऑल क्वांटिटीज आर एक्सप्रेस इन एस आय युनिट. तर सर्व एस आय युनिटमध्ये. तर हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. तर याचे 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ए ऑप्शन आहे ते आहे एम डिवायडेड बाय एक्स. बी ऑप्शन जे आहे ते एक्स एम. सी ऑप्शन आहे एक्स स्क्वेअर एम. डी ऑप्शन आहे एक्स प्लस 1 एम. चला तर बघूया या 4 ऑप्शनपैकी करेक्ट आन्सर कोणता असणार ते. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक कॅपिलरी ट्यूब दिलेली आहे ज्याचे रेडियस किती, तर आर इतकी त्याची रेडियस आहे. ओके. त्यानंतर त्याच्यामध्ये जी लिक्विड राईज होणार, वॉटर राईज होणार ते किती, याच्या एवढ्या हाईटपर्यंत. आणि जे मास आहे वॉटरचं त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये ते किती, तर यम इतकं दिलेलं आहे. ओके. ही पहिली कंडिशन. नंतर दुसरी कॅपिलरी ट्यूब आहे ज्याचे रेडियस एक्स आर इतके दिलेले आहे आणि त्या सेम आपल्याला वॉटरमध्ये त्याला डिप करायचं आहे. ओके. तर त्याने सांगितलं आहे की किती मास ऑफ वॉटर त्याच्यामध्ये राईज होणार आहे त्या ट्यूबमध्ये. तर आपल्याला यम या ठिकाणी काय करायचं, फाइंड करायचं. तर दिलेलं काय आहे, तर तुम्हाला पहिल्याची रेडियस दिलेली R1 ती किती दिले, तर आर इतकी दिलेले आहे. आणि पहिल्याची जी हाईट आहे H1 ती किती दिली, तर H एवढी दिलेली आहे. त्यानंतर जे मास त्याच्यामध्ये इंटर करतं आहे M1 ती किती दिले, तर M इतकं. आता दुसऱ्या केसमध्ये जर घेतलं तर दुसऱ्या केसमध्ये तुम्हाला R2 दिलेला आहे. R2 किती दिलं आहे, तर एक्स आर इतकं दिलेलं आहे. ओके. बाकी काही दिलेलं नाही तुम्हाला. म्हणजे तुम्हाला फाइंड करायचं किती मास याच्यामध्ये राईज झालेलं आहे. M2 आपल्याला या ठिकाणी काय करायचा, फाइंड करायचा. एक काम करू, M2ला M1ने काय करू, तर डिवाइड करू. आणि याचा मासचा फॉर्म्युला माहिती आपल्याला आहे. एक काम करू, मासचा फॉर्म्युला लिहून देतो तुम्हाला. मासचा फॉर्म्युला जर यूज केला तर मासचा फॉर्म्युला काय असणार, तर व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. तर हा बेसिक फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार. मास किती झाला आपला M2, त्याला डिवाइड करायचं M1ने. ओके. व्हॉल्यूम जे आहे ते किती राहणार, तर V2 इतकं त्याचं व्हॉल्यूम राहील आणि डेन्सिटी किती, तर रो इतकी. M1 जर घेतलं व्हॉल्यूम V1 राहील, डेन्सिटी किती झाली, तर रो इतकी. लिक्विड वॉटरचे म्हणजे डेन्सिटी काय राहणार आहे, कॉन्स्टंट. डेन्सिटी काय झालं, कॅन्सल झालं. म्हणजे करायला फक्त M2 डिवायडेड बाय M1, फक्त राहिलं व्हॉल्यूम V2 डिवायडेड बाय V1. आता कॅपिलरी ट्यूब सिलेंड्रिकल शेप असतो आणि सिलेंडरचा व्हॉल्यूम का असतो, पाय आर स्क्वेअर एच. मग R2 असेल आणि हा काय झाला, H2 झाला. पुढे हा काय असेल, तर पाय R1 स्क्वेअर H1. पाय काय कॉन्स्टंट आहे, तो काय झाला, कॅन्सल झाला. आता राईज ऑफ लिक्विड इन अ कॅपिलरी ट्यूब आपल्याला माहिती आहे R2 स्क्वेअर मी तसं लिहिणार. आणि राईज ऑफ लिक्विडचा फॉर्म्युला काय असेल, 2t कॉस थिटा. आता प्युअर वॉटर आहे म्हणजे थिटा किती असेल, 1 डिवायडेड काय असेल, तर आर रो जी. 2t कॉस थिटा डिवायडेड बाय आर रो जी. हा कोणता R2 राहील, बाकी तर बदलणार नाही, तो सेम ठेवू. ठीक आहे. आणि त्याला आता डिवायडेड करायचं पहिल्या टर्ममध्ये. म्हणजे इथं काय राहिला, R1 स्क्वेअर इंटू 2t डिवायडेड बाय R1 रो जी. 2t काय झाला, कॅन्सल. रो जी काय झाला, कॅन्सल. इथला एक R2 आणि इथला एक R2 कॅन्सल झाला. इथला एक R1 आणि इथला एक R1 काय झाला, कॅन्सल. म्हणजे आपला जो आन्सर राहील ते राहील R2 डिवायडेड बाय R1. आणि काय येतं तुमचा M2 डिवायडेड बाय M1. पण M1 जो आहे, M1 किती दिलेला आहे तुम्हाला, M इतका दिलेला आहे. ठीक आहे. पुढच्या केसमध्ये टाकून देऊ. मग M2 फाइंड करायचा आहे. R2 किती दिलेला आहे, R2 दिलेला आहे एक्स आर इतका दिलेला आहे. आणि R1 जो दिला आहे तो पण R. हा M जो इकडे डिवायडेड, इकडे काय केला, तर आपण मल्टिप्लाय केला. R आणि R काय आला, कॅन्सल. म्हणजे जो M2 असणार तो M2 किती असणार, तर XM इतका असेल. XM इतका असेल. आणि जर तुम्ही ऑप्शन जर या ठिकाणी चेक केलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. म्हणजे या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन बी असणार आहे. ऑप्शन बी म्हणजेच काय, तर XM हे त्या क्वेश्चनचा आन्सर आहे.